ब्रेकिंग न्यूज समोर येते। आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक लागलेली आहे। अपघातात दुचाकीस्वार नितीन शेळकेंचा मृत्यू झालेला आहे। सागर धस यांच्या कारची दुचाकीला धडक लागली आणि त्यामध्येच दुचाकीस्वाराचा हा मृत्यू झालेला आहे। अहिल्यानगरमधील सुपा पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल झालाय। आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस त्यांच्याच कारची एका दुचाकीला धडक लागली आणि त्या अपघातातच दुचाकीस्वार नितीन शेळकेंचा मृत्यू झाल्याची माहिती देखील दिली जाते। अहिल्यानगरमधील सुपा पोलीस स्टेशनमध्ये या अपघातानंतर गुन्हा देखील दाखल झालेला आहे। सागर धस यांच्या कारनं दुचाकीला धडक दिलेली आहे। सुपा पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात अपघाताचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि याच अपघातामध्ये दुचाकीस्वार नितीन शेळके यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। सागर धस जी गाडी चालवत होते त्या गाडीचा फोटो आपण पाहतोय। कशा पद्धतीने पुढच्या साईडने दुचाकीला धडक दिल्यानंतर ही गाडी संपूर्णतः इथं चेपलेली आहे आणि त्याच नंतर दुचाकीस्वाराचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय। आमदार सुरेश धस यांच्या मुलाची गाडी आणि त्याच गाडीची दुचाकीला धडक लागून अपघातामध्ये दुचाकीस्वार नितीन शेळके यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। सागर धस यांच्या कारची ही दुचाकीला धडक होती।